नमस्ते देवी और सज्जनो. आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आज आपण बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीनं पनीर. आणि दूध फाडण्यासाठी ना आपण याच्यामध्ये व्हिनेगर टाकणार आहोत ना लिंबू टाकणार आहोत. तर इथे मी हे 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे, बफेलो मिल्क. दूध फाडण्याची एक नवीन ट्रिक सांगते. तर इथे 1 वाटी घेतलेलं आहे पाणी. 1 वाटी पाण्यामध्ये अर्धा चम्मच टाकायचं आहे लिंबूचं फूल, किंवा आपण याला लिंबू सत्व म्हणतो. तर हे टाकायचं आहे पाण्यामध्ये. पाण्याला उकळून घ्यायचं आहे. पाणी छान उकळलेलं आहे, बाजूला ठेवूया. तर दुधाला ठेवलं आहे गॅसवर. दुधाला पण छान उकळी येऊ द्यायची आहे. असंही उन्हाळ्यामध्ये भाज्या खायचा खूप कंटाळा येत आहे. बाजारामधून पनीर घ्यायला गेलं तर पनीर पण खूप महाग आहे. आपण घरी 1 लिटर दुधाचं पनीर बनवलं तर कम से कम त्याच्यात 2 भाज्या होतात. खायला पण टेस्टी आणि हेल्दी. आणि देवी और सज्जनो, तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. माझं एक दुसरं चॅनल आहे, मराठी ब्लॉगर आशा नावाचं. तर त्या चॅनलवर मी ब्लॉग बनवत असते. आता कोण बनेगा करोडपतीचे रजिस्ट्रेशन सुरू होणार आहेत. तर प्लीज तुम्ही मराठी ब्लॉगर आशा नावाचं चॅनल सर्च करा आणि बघा. आणि तुम्हाला जर कोण बनेगा करोडपतीमध्ये किंवा कोण होणार करोडपतीमध्ये जायचं असेल तर माझ्या चॅनलवर पूर्ण व्हिडिओ अपलोड आहेत. तर दुधाला छान उकळी आलेली आहे. गॅस करूया बंद. गॅस बंद केल्याच्या नंतर दुधाला थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आता याच्यामध्ये थोडं थोडं करून हे पाणी टाकायचं आहे. बाकी राहिलेलं पण पाणी टाकून देऊया. हलक्या हाताने असं मिक्स करून घेऊया. आता दुधाला एका या सुती कपड्यावर टाकायचं आहे. पाणी हे पूर्ण काढून घ्यायचं आहे. लिंबू सत्वाचं आंबट पाणी आहे ते हे पूर्ण काढून घ्यायचं. पनीरला 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. एकदम पांढरं शुभ्र असं घरचं पनीर होते. आता कपड्याला जमा करून पनीरचं असं पाणी काढून घ्यायचं आहे. काही वजन ठेवून 1-2 तास असंच पाणी झरू द्यायचं आहे. पनीरवर वजन ठेवून 1-2 तास झालेले आहेत. पनीरचं पूर्ण पाणी झरलेलं आहे. पनीरला एका प्लेटमध्ये घेऊया. तर बघा कसं एकदम पांढरं शुभ्र असं पनीर झालेलं आहे आणि एकदम स्पंजी झालेलं आहे. तुम्हाला याचे जसे पीसेस करायचे तसे करू शकता. एकदम स्पंजी असं पनीर झालेलं आहे. एकदम मार्केट सारखं स्पंजी पनीर झालेलं आहे. तर देवी और सज्जनो, हे घरी बनवलेलं झटपट पनीर कसं वाटलं कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.